हॅलो विद्यार्थी मित्रो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बेसिक मॅथमॅटिक्स या टॉपिकमध्ये डिफरन्शिएशन जे काही फिजिक्समध्ये खूप महत्त्वाचं आहे ते आपण कव्हर करणार आहोत. जसे की इंटिग्रेशन आहे, ट्रिग्नॉमेट्री आहेत, रिझॉल्युशन ऑफ वेक्टर किंवा वेक्टर पूर्ण टॉपिक, मोशन इन प्लेन नावाचा टॉपिक आहे क्लास 11मध्ये. तो टॉपिक जे काही बेसिक टूल्स आपल्याला बेसिक मॅथमॅटिक्स फिजिक्समध्ये प्रॉब्लेम देतात ते सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहेत. छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये एक एक पार्टमध्ये ते सगळ्या गोष्टी आपल्या यूट्यूब चॅनलवरती ते व्हिडिओ अपलोड होत राहतील. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्याला तर पाहणार डिफरन्शिएशन म्हणजे काय, खूप बेसिकपासनं जेवढं काही फिजिक्सला लागतं ते सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करू. सो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा. सगळ्यात बेसिक फॉर्म्युला, सगळ्यात सोपा आणि सगळ्यात बेसिक फॉर्म्युला जे काही नीट आणि जेईमध्ये तुम्हाला खूप यूज होतं आणि तिथून भरपूर वेळेस क्वेश्चनही आलेले आहेत. त्याचा यूज करून तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करता येतात. जसे की फोर्स आहे, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे, तिथं डिफरन्शिएशन यूज होतो. परत तुम्ही वेलॉसिटीवरनं ॲक्सलरेशन फाइंड आउट करतात, तिथं तुमचं डिफरन्शिएशन यूज होतं. तुम्ही डिस्प्लेसमेंटवरनं वेलॉसिटी फाइंड आउट करतात, तिथेही तुमचा काय डिफरन्शिएशन यूज होतो. भरपूर ठिकाणी तुम्ही डिफरन्शिएशनचा यूज करतात फिजिक्समध्ये. तो बेसिक एक फॉर्म्युला आहे, ते लक्षात ठेवा. देन आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचेही फॉर्म्युले आणि त्याचेही क्वेश्चन्स आपण सॉल्व करू. पूर्ण डिफरन्शिएशन इथे तुमचा कव्हर होणार आहे, लक्ष द्या. सो सुरू करूत आपण एकदम बेस्ट असा सिंपल असा फॉर्म्युला, एक्स रेज टू एन वाला फॉर्म्युला. y इज इक्वल टू काय बाबांनो, एक्स रेज टू एन आहे. याचं डिफरन्शिएशन काय होतं सिंपल. आता मी मिनिंग वगैरे काही सांगत बसणार नाही, कारण आपल्याला फक्त फॉर्म्युला यूज करायचा आहे. मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही ज्यांचा PCM ग्रुप आहे त्यांनी खूप डेप्थमध्ये मॅथमॅटिक्समध्ये हे कॅल्क्युलसमध्ये शिकणार आहे. बट आपल्याला फक्त फॉर्म्युला लागतो आणि त्याचा यूज कसा करायचा, त्याला अप्लाय कसं करायचं, हे सगळ्या गोष्टी मी शिकवणार आहे. आणि डिफरन्शिएशन इज ऑल्सो स्लोप असतं. हे dy/dx इज स्लोप असतं सिंपल मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला सांगायचं जर झालं तर. आता लक्ष द्या, नीट लक्ष द्या, खूप महत्त्वाचं आहे बाबांनो. हे नाही आलं ना खूप सारे क्वेश्चन आपले सॉल्व होत नाहीत. सो dy/dx असं डिफरन्शिएशन लिहितो. सिंपल फॉर्म आहे dy/dx. म्हणजे याला कसं, याचं मिनिंग सांगतो अगोदर मी आणि नंतर आपण सुरू करू. याला म्हणतो डिफरन्शिएशन ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x म्हणतात. काय डिफरन्शिएशन ऑफ y, अरे बा पेन कसा रे, असं चांगलं पेन. हां, डिफरन्शिएशन ऑफ y हे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो. डिफरन्शिएशन ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे चेंज ऑफ y विथ रिस्पेक्ट टू काय हो, चेंज ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x असं याचा मिनिंग होतो. पहा आता मग कसं चेंज होतं आहे, काय होतं आहे, खूप सिम्पलमध्ये सांगतो मी तुम्हाला. अरे बा हे काय होतं रे, चला लक्ष द्या. हे फॉर्म्युला लिहिला मी आणि हाच फॉर्म्युला तुम्हाला खूप यूज होणार आहे हो, खूप. मी आता क्वेश्चन्स वगैरे घेईन तुमचे सगळे अशा टाईपचे. आणि शेवटी ना आपण काय करूत, एक पूर्ण ह्याची सिरीज संपल्यानंतर जे काही याच्यावरती बेस्ड PYQs आलेले ते एका व्हिडिओमध्ये आपण कव्हर करत चलो. तुमच्याकडे प्रिव्हियस इयरचा पण सगळ्या गोष्टी असतील. पहा आता dy/dx म्हणलं मी, म्हणजे हे जे y दिले तुम्हाला, हे हे yला आपल्याला डिफरन्शिएट करायचं. म्हणजे कसं लिहिणार, dx रेज टू n, हे y आहे ना आपलं, /dx हा ना. सो बघा याचं डिफरन्शिएशन होतं x रेज टू n-1. व्हॉट, x रेज टू n-1. हे लक्षात ठेवायचं, संपलं, कामच खतम. एवढं केलो का काही बी प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला. हा फॉर्म्युला खतरनाक हो, सगळ्यात महत्त्वाचा एकच फॉर्म्युला, बाकी चिल्लर बाकीच्या गोष्टी. बघा आता x रेज टू n. आता जसं की फॉर एक्झाम्पल 5x, आता nला काहीच नाही की, आहे की काही नाही, म्हणजे एक असतं का नाही, एक. तो हे काय तुमचं y आहे, बरोबर आहे का. सो dy/dx खूप स्लो आपण शिकवता, खूप महत्त्वाचं आहे. हे नाही आलं तर हां. सो dy काय हो तुमचं 5x आहे. अहो इथं जर पॉवरमध्ये काही नसेल ना तर 1 असतं, लक्षात ठेवा. हां, सो dx d ऑफ 5x/dx मी सिम्पल डायरेक्ट लिहू शकतो, बट कसं करायचं बघा. आता मी काय म्हणलं, फॉर्म्युला काय हो तुमचा x रेज टू n, इथं काय नाही म्हणजे 1 आहे हा ना. कसं लिहितो तुम्ही, x रेज टू n-1. आता इथं 5 आहे, कसं हो 5ला अवघड झालं की खेळ, घाबरायचं नाही. बघा काय करतो, या 5ला 5 इथं काय नाही म्हणजे 1 आहे इंटू हे आपलं जसं करतो इथं. आता कसं आहे x
1 आहे. फायला इथं ठेवलो की आपण, बरोबर आहे का, फायला इथं ठेवलो, 1 आलं खाली, चला 1 आलं तर आलं इंटू एक्स. एक्स रेस टू काय हो 1 मायनस 1 किती 1 मायनस 1 इथं 1 आहे ना आणि त्याच्यातनं 1 मायनस करतो किती होतं हो 5 एक्स रेस टू 0. आता एक गोष्ट तुम्हाला यायलाच लागते ती म्हणजे कोणत्या बी नंबरचं पॉवर जर 0 असेल तर त्याचं आन्सर काय असतं 1. त्याचं आन्सर काय असते 1 असते. रूल्स ऑफ इंडायसिसमध्ये पाहायला पाहिजे ते आपण त्या गोष्टी कवर करणार आहेत. तर काय होईल 5 तुमचं आन्सर येईल. आलं का लक्षात. 5x डिफरन्शिएशन काय आलं तुमचं dy/dx काय आलं 5 आलं लक्षात. चलो नोट डाऊन करत चला. सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि तुम्ही नोट डाऊन करायलाच पाहिजे. चलो आता पुढे नेक्स्ट हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला 1 नंबरचा हा फॉर्म्युला आहे. पहा आता त्यानंतर आपण पाहणार आहोत दुसरा अजून एक क्वेश्चन. खूप सोपा आहे आणि इम्पॉर्टंट याच फॉर्म्युल्यावरचा तो क्वेश्चन आहे. नेक्स्ट बाबांनो y = 4x² आहे. आता कसं काही बी नाही n म्हणजे काय हो इथं 2 आहे का नाही. सो dy/dx = डिफरन्शिएशन ऑफ 4x² / dx. काय म्हणलं मी एक्स रेस टू एन सोबत काय करायचं याला कम्पेअर करायचं. आता 4ला जशाला तसं ठेवायचं. हे आपलं काय हो एक्स रेस टू एन आहे का नाही. एक्स रेस टू एन आहे आपलं हे आहे ना. सो जशाला तसं ठेवायचं. चला मग 4ला 4 आता एक्स रेस टू एन काय होतं n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. n कोण आहे इथं 2 आहे. 2ला 2 इंटू एक्स 2 मायनस 1 है ना. x इंटू n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. सो 4 इंटू 2 8 x रेस टू पॉवर 1 किती आलं मग तुमचं आन्सर 8x आलं. dy/dx = 8x. कळतं आहे का. लिहून घ्या. चला आता इथे थोडं आता इकडे बघा लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून घेऊन चला. सॉरी. चलो आता पहा अजून काही क्वेश्चन जसं की y = x रेस टू 4 आहे हा ना. सिम्पल. हे जरा अवघड वाटत होतं हे 5 आलं 4 आलं मध्ये घाबरायचं नाही. अशीच येतात गोष्टी बरं का अशीच येतात. सो dy/dx आता तुम्ही डायरेक्टली असं तोंडी करायला लागचाल अशा पद्धतीनं आपण जाऊता. ठीक आहे. एक्स रेस टू 4 काय करतो n म्हणजे आपलं कोण आहे इथं n म्हणजे 4 आहे ना. आहे का नाही. n म्हणजे किती आहे आपलं 4 आहे तर चला मग n खाली घेत होतो का नाही. ह्या फॉर्म्युला एक्स रेस टू n बरोबर n एक्स रेस टू n मायनस 1 आहे का नाही हो आहे. सो 4ला 4 आलं इंटू एक्स काय करतो n मधून 1 मायनस करतो. 4 मधून 1 गेलं 3 उरले म्हणजे काय राहिलं 4x³ आलं का नाही लक्षात. आता एक स्टेप कमी केली. आता तर मी डायरेक्ट तोंडी सांगणार का नाही. सो y = दुसरा क्वेश्चन आहे तुमचा. हे ग्रीन कलर बेस्ट दिसतोय म्हणजे तुम्हाला डार्क दिसतोय ना नाहीतर प्रॉब्लेम व्हायला नको नाही. चलो गुड बेस्ट ब्युटिफुल दिसतोय. y = समजा तुमचा √x. आता कसं करू हे ना इथं बघा √x जर असेल ना कसं करायचं तुम्हाला सांगतो. रूट म्हणजे काय असतो. चला जरा रूटला बाहेर काढलं तर पॉवर काय होतं x रेस टू 1/2 होतं का नाही. आणि येतं बरं का इथं आलं की आपलं संपलं मग खेळ. x रेस टू 1/2 करायचं केलो. आता काहीच टेन्शन नाही येतं आहे मला असं म्हणायचं. सो dy/dx आपलं x रेस टू n फॉर्म्युला जय म्हणायचं बरोबर का. आता काय झालं n हे n किती आहे आपलं 1/2 n इंटू एक्स रेस टू पॉवर n मायनस 1 1/2 मायनस 1 आहे का नाही हो. सिम्पल 1/2ला 1/2 एक्सला x. आता अर्ध्यामधून 1 गेलं अर्धच राहतं आहे म्हणजे 1/2 मायनस 1. तुम्हाला येत नसेल तर बघा हो का 1/2 मायनस 1 मायनस 1/2 कसं 1 इंटू 1 मायनस 2 इंटू 1 मायनस 1 / 2 म्हणजे मायनस 1/2. सो एक्स रेस टू पॉवर मायनस 1/2. मी ह्याला अजून सिम्प्लिफाय लिहू शकतो बघा. लिहू का सांगा का नाही लिहायचं तुमच्या मनावरती. काही करणार मायनस 1/2 आता घेतो तसाच क्वेश्चन घेतो बघा नंतर तुम्हाला. ठीक आहे. चलो नोट डाऊन कर चला हे सगळ्या गोष्टी. आता पहा
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अजून भरपूर फॉर्म्युले आहेत बरं का, भरपूर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा हाच एक फॉर्म्युला आहे, बाकी तर ते आपल्याला यूज होतात क्वेश्चन सॉल्विंगमध्ये वगैरे, पण मॅक्झिमम क्वेश्चन याच्यावरनं आपल्याला यूज होतं. पहा अजून एक क्वेश्चन, ते म्हणजे जसं की 1/x आहे, हा ना, 1/x आहे तुमचं, y इज इक्वल टू काय हो, 1/x आहे. याचं डिफरन्शिएशन कसं कराल तुम्ही? आता तुम्हाला तर अवघड वाटतंय, असं दिलंच नाही ना मी फॉर्म्युला. बघा याला सिम्प्लिफाय कसं करायचं, जसं की मी स्क्वेअर रूटला इथं काय केलं, सिम्प्लिफाय केलं, स्क्वेअर रूटला सिम्प्लिफाय केलं ना, म्हणजे पॉवरमध्ये लिहिलं. याला पण लिहितो आता 1/x कसं लिहिणार, हे खाली काय हो 1, रूल्स ऑफ इंडायसेस, कुठं बी तेच. हां, खाली काय आहे डिवाइडमध्ये x⁻⁴ काही नाही म्हणजे 1 आहे, तर वरी घेतलं तर काय होतं, पॉवर -1 होतं. आलं का नाही, x⁻n सारखं आलं का नाही, खरं खरं सांगायचं, हां आलं ना. हां चला मग x⁻⁻1/-1 सो काय करायचं, x⁻n सारखं ट्रीट करायचं याला. कसं, ब्युटिफुल -1 इंटू x रेस टू काय हो, -1 किती, -2, सो -x⁻⁻2 तुमचं ॲन्सर आलं. आलं का नाही. हे बघा अशा तुम्हाला जेवढ्या प्रॉब्लेम येतात ना, ते सगळ्या गोष्टी मी कवर करेन, ठीक आहे. आता पहा त्यानंतर y इज इक्वल टू 1/√x. हां, मी हे जे म्हणत होतो का असं येते, त्याच्यासाठी मी तिथं नाही सांगितलं तुम्हाला, येतं लक्षात. चला ह्याला कसं लिहितो मी, सिम्प्लिफाय करायचं, कारण आपल्याला असं कोणतेच मास्तरनं फॉर्म्युला शिकवायला नाही है ना, तर त्याच्यामुळं का गुरुजी म्हणायचं, सॉरी हां. आता रूटला कसं लिहिलं आपण, रेस टू पॉवर 1/2 लिहिलं, बरोबर आहे. रूटला कसं लिहिलं, रेस टू पॉवर 1/2 लिहिलं. सो तर इथं मी x⁻⁻1/2 लिहितो. आता पहा लक्ष द्यायचं, डोकं चालवायचं, जरा असं घासायचं, थोडं घासलो हो का. इथं बघा खाली होतं, खाली 1, त्याला वरी घेतलं तर -1 झालं, म्हणजे खालचं वरी घेतलं, खाली जर प्लस असेल तर वरी मायनस, खाली जर मायनस असेल तर वरी प्लस होतं आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत, हुशार आहेत तुम्ही सगळेजण. सो x⁻⁻ काय होतं, पॉवर 1/-1/2 होतं है ना, खालून वरी आलं, खाली प्लस होतं, वरी गेलं मायनस झालं, बरोबर. यस चलो. सो याचं आता करूत आपण कार्यक्रम, काय, डिफरन्शिएशन. हां, d(x⁻⁻1/2)/dx करायचं का नको, करा. चला आता तुम्हीच सांगा, -1/2 हे पॉवर n खाली आलं, nला असं घ्यायचं ये. हां, आता x⁻⁻ काय होतं, -1/2 आहे इथं, आणि -1 करतो, बरोबर का है ना. -1 काय होतो, हो का, -1 × 1 -1 इंटू -2 × 1 -2 /2 इज इक्वल टू -3/2. हां, तर पॉवरमध्ये येतात -3/2. आलं लक्षात, कळालं. चलो लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या, व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन घेऊन घेत चला. चलो आता पहा नेक्स्ट अजून काही असे क्वेश्चन, सुंदर ब्युटिफुल क्वेश्चनचं खूप टाईप आपण घेतो आहेत. हे बघा किती, हे फॉर्म्युला आहे, मेन फॉर्म्युला हाय, दिसला का. हां चलो अजून घ्या. y इज इक्वल टू 8x सुरुवातीला घेतलेला आहे आपण. परत मी काय करतो, याला थोडं कॉम्प्लेक्स करतो. कसं कॉम्प्लेक्स करणार, जसं की √x आता घेतला आहे आपण, √x याला मी एकच मिनिट हां असा करतो की तुम्हाला वेगळं वाटावं काहीतरी. 1/2x² है ना, 1/2x² काय होईल हो, 1/2x². किंवा मग सिम्पल तुम्हाला जर खूपच अवघड वाटत असेल तर हे 2ला गायब करून टाकूत आपण, 1/x². आता काय करणार तुम्ही, पॉवर खाली प्लस आहे, वरी येऊन -2 होणार है ना, x⁻⁻2 झालं. सो dy/dx काय होणार तुमचं, डायरेक्ट डिफरन्शिएशन करतो आता. -2 पॉवर खाली आलं, एक्सला x रेस टू पॉवरमध्ये काय होतं, n-1 होतं, म्हणजे -2 -1 -3 झालं. आलं का लक्षात. चलो हे एका फॉर्म्युल्यावरनं सगळे जे काही होते ते आपण कवर केले. आता दुसऱ्या फॉर्म्युल्यावरती जाऊ. होता नोट डाऊन केलं, आणि ते फॉर्म्युले एका ठिकाणी एका साईडला तुम्ही नंतर व्हिडिओ झाल्यानंतर पूर्ण फॉर्म्युले एका पेजवरती लिहून त्याला पाठ करा, म्हणजे जेणेकरून प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला सॉल्व करता येतील.
आता एक गोष्ट अजून सांगतो हां, फिजिक्समध्ये काय एक्सच्या फॉर्ममध्ये सगळ्या गोष्टी असणार नाहीत, कारण एक्सला डिस्प्लेसमेंट म्हणतो, ते कायनेमॅटिक्स मेकॅनिक्समध्ये त्या गोष्टी येतील. बट तुम्ही नंतर दुसरीकडे जर गेलात टाईमच्या रिस्पेक्टमध्ये देतात तर पहा ते कसं होतं ते. आपण नेक्स्ट पेजवरती जाऊ दा. चलो आ गए हम. y = t² आहे. फॉर एक्झाम्पल काही असू शकतं. आता तुम्हाला डिफरन्शिएट ना dy/dt जर म्हणलं तर डिफरन्शिएशन होतं. जर तुम्हाला dy/dx जर म्हणलं तर नाही, झिरो आन्सर येतं. काय येतं? 0. कारण ना त्याचं मिनिंग मी त्याच्यासाठी तर समजून सांगितलं की वायचं चेंज विथ रिस्पेक्ट टू टी व्हायला पाहिजे, तेव्हा जाऊन ते x⁻n चा फॉर्म्युला लावायचा. इथं काय होतं आहे, वायचा चेंज विथ रिस्पेक्ट टू एक्स, पण एक्स आहे का इथं मध्ये, ते व्हेरिएबल त्याच्यासारखं पाहिजे डिवाईडमध्ये जे आहे ते. येते का लक्षात तुम्हाला मी काय बोलतो ते? म्हणजे टी जर असेल इथं y = t² + 4t समथिंग असं काही असेल तर dy/dt असायला पाहिजे. येते लक्षात? dy/dt म्हणजे वायला डिफरन्शिएट करायला विथ रिस्पेक्ट टू टी करतोय. आलं लक्षात? असं येते, ना की हे असं. आलं लक्षात? चलो आता बघा हे काही यूज होतं फिजिक्समध्ये, म्हणजे अशा व्हेरिएबल्स घेऊन त्याच्यासाठी सांगतोय. जसं हे काही वेगळं नाही आहे, आपलं dy/dt करणार है ना. dy/dt करणार तुम्ही काय, जसं डिफरन्शिएशन करत होतं x⁻n सारखं तसंच 2t होणार ह्याचा. आलं लक्षात? 2t लिहून घ्या हे पण. आता पहा तुम्ही काही बेसिक गोष्टी. हा एक फॉर्म्युला झाला. आता दुसरा फॉर्म्युला बघा. y = तुमचा आहे साईनचे फंक्शन, म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचे फंक्शन तर लिहून द्या तुम्ही शेवटी. आता आहे log x है ना, log x. याचं डिफरन्शिएशन होतं dy/dx = 1/x. काय होतं? 1/x. फॉर एक्झाम्पल log बेस हे ई बेसला आहे 5 जर असेल याचं हे y = सो dy/dx काय होईल? x म्हणजे 5 आहे तर इथं काय होईल? 1/5 होईल. काय होणार? 1/5 होणार. आलं लक्षात? परत अजून या इकडं दुसरा फॉर्म्युला. y = तुमचा आहे e⁻x. याचं डिफरन्शिएशन होतं e⁻x. याचं डिफरन्शिएशन काय होतं? e⁻xच होतं. लिहून घ्या चला. परत दुसरा एक फॉर्म्युला अजून आहे y = a⁻x. आता हा महत्त्वाचा आहे, तुम्हाला हे e⁻x कसं येतं मी प्रूव्ह करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे? a⁻x याचं डिफरन्शिएशन होतं dy/dx = a⁻x log⁻e a. हा त्याचा डिफरन्शिएशन आहे. सो याचं एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला. सुंदर एक्झाम्पल, ब्युटिफुल. हां 4⁻x आहे. काय हो? 4⁻x आहे हा ना. 4⁻x आहे क्वेश्चनमध्ये. पहा मग याचं dy/dx करायचं आपल्याला. काय होईल? a⁻x म्हणजे 4⁻x. एच्या ठिकाणी काय 4 आहे, raised⁻x आहे. 4⁻x log⁻e 4 होईल का नाही? 4. आलं का लक्षात? ॲन्सर. आता e⁻x कसं होतं प्रूव्ह करून दाखवतो. चला पहा. आता इथं बॉक्स करायला होतं आपण. जसं की आता y बरोबर काय हो? e⁻x आहे. तर या फॉर्म्युल्याशी कम्पेअर करा, म्हणजे a बरोबर इथं e दिलं आहे असं कन्सिडर करा. मग dy/dx काय होईल याचं? e⁻x ला e⁻x या फॉर्म्युल्यामध्ये log⁻e आणि इथं e आलं. आता हे गोष्ट माहिती पाहिजे तुम्हाला, बेसला आणि हे पॉवर जे काय रिझल्ट येणार आहे तुमचा काय ते, हे जे जेव्हा असं असेल तर त्याची व्हॅल्यू असते 1. त्याची व्हॅल्यू काय असते? 1 असते. सो dy/dx किती आलो? e⁻1 आलं. हे व्हॅल्यू लॉगमध्ये तुम्हाला, हे लॉगचं जे बेसिक, आता 2 वेळेस लॉग आपलं काय झालं हो याच्यामध्ये यूज झालं. तर लॉगॅरिथमवरतीही मी बेसिक मॅथमॅटिक्सचे जे काही आपल्याला फिजिक्समध्ये लागतात ते सगळ्या गोष्टी कवर करणार आहे. सो याच्यामुळे हे e⁻x येतं. देन पुढं चला. हे तुमचे झाले बेसिक फॉर्म्युले झाले तुमचे हे बेसिक. ठीक आहे? आता याच्यानंतर आपण ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले बघणार आहेत. ठीक आहे? ट्रिग्नोमेट्रिक नोट डाऊन. चला ह्याला नोट डाऊन करा. हे लॉगचा 1, e⁻x 1, a⁻x 1. आलं लक्षात? चलो नेक्स्ट पेज. हां y पेन चेंज करू आपण.
वाय इज इक्वल टू ट्रिग्नॉमेट्री घेऊ तर साइन एक्स याचं डिफरन्शिएशन होतं dy/dx करतो मी कॉस एक्स. पार्ट करायला पाहिजे, हे डायरेक्ट पार्ट करायचं आणि डायरेक्ट पुट करायचं. वाय इज इक्वल टू कॉस एक्स याचं डिफरन्शिएशन होतं dy/dx इज इक्वल टू मायनस साइन एक्स. व्हॉट? मायनस साइन एक्स. परत वाय इज इक्वल टू टॅन एक्स याचं डिफरन्शिएशन होतं dy/dx इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. परत y इज इक्वल टू सेक एक्स याचं डिफरन्शिएशन होतं dy/dx याचं डिफरन्शिएशन काय होतं सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्स इंटू टॅन एक्स. देन y इज इक्वल टू कोसेक एक्स याचं डिफरन्शिएशन होतं dy/dx इज इक्वल टू मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. आणि शेवटी कॉट एक्स याचं डिफरन्शिएशन होतं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. व्हॉट? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. हे तुम्हाला पार्ट करायला पाहिजे, याचा यूज करायचं आहे. आता याच्यानंतर आपण पाहूता जेव्हा इक्वेशन बनतं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता असे देतात, डिस्प्लेसमेंट देतात t² + 4t + 5 आणि तुम्हाला वेलॉसिटी फाइंड आउट करा म्हणतात. कायनेमॅटिक्समध्ये येतं तुम्हाला मोशन इन स्ट्रेट लाईन, याच्यामध्ये भरपूर वेळेस क्वेश्चन आले तसे. ॲट t = 1 सेकंड त्याची वेलॉसिटी काय असेल, त्या टाईपचेही क्वेश्चन आपण शेवटी पाहणार आहेत. पहा, हे पाठ करत चला, लिहून घ्या नोट डाऊन करून. गुड. चलो 1 2 3 4 5 6. ओके. आता पहा अल्जेब्रा ऑफ डिफरन्शिएशन. व्हॉट? अल्जेब्रा ऑफ डिफरन्शिएशन म्हणून होता. डिफरन्शिएशनमध्ये अल्जेब्रा म्हणजे ॲडिशन सबट्रॅक्शन. ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. पहा जसं की आता काही नाही, ॲडिशनच्या ठिकाणी ॲडिशन, सबट्रॅक्शनच्या ठिकाणी सबट्रॅक्शन, म्हणजे प्लसच्या ठिकाणी प्लस, मायनसच्या ठिकाणी मायनस, बाकी काही नाही, वेगळं काही नाही हो, वेगळं काहीच नाही. वाय इज इक्वल टू समजा x² + 4x + 5x³ असा आला आहे आणि तुम्हाला म्हणलं dy/dx. काही नाही करायचं, जे फॉर्म्युला यूज केला आहे आत्तापर्यंत, जे केलं आहे ते करायचं. व्हिडिओ पॉज करून करा बरं ट्राय याला कसं येणार आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. झालं? चलो मी सॉल्व करून देतो. व्हिडिओ पॉज करून मी जेव्हा म्हणेन ना की व्हिडिओ पॉज करून ट्राय करा, तेव्हा तुम्ही करत चला, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल त्याची. सो dy/dx काय होईल आता डायरेक्टली करूत आपण, है ना, डायरेक्टली करूत या गोष्टी. x² 2x पार्टच व्हायला लागतं आहे, यायलाच लागतं आहे. 4x 4 + 5x³ शिकवलं आहे आपण, कसं 5x³ आहे हे म्हणजे x⁻n, 5ला 5 इंटू n x⁻n-1 म्हणजे 3 - 1 किती हो 5 × 3 x⁻2 म्हणजे 15x². आलं का लक्षात? 15x² येतं. तर डायरेक्टली तुम्ही इथं पुट करू शकतात 15x². आलं का लक्षात? वेगळं काही केलं आपण? केलं का वेगळं? काहीच नाही. ठीक आहे. चलो परत एक क्वेश्चन. y इज इक्वल टू 4x² - √x + e⁻x. आत्ता कसं लईच वेगळं दिसेल की, जे दिलेत ना मी ते फॉर्म्युले पाठ करायचे आणि अप्लाय करायचं, वेगळं काही करायचं नाही. सो dy/dx काय येलो dy/dxला डिफरन्शिएशन 4x² 8x डायरेक्ट. याच्यासाठी थोडं ते फॉर्म्युला नीट लक्ष द्यायचं. इंटू आता √x शिकवलं आहे ना मी, है ना, x⁻1/2 लिहितो. x⁻1/2 याचं काय येतो 1/2 x⁻⁻1/2 है ना. सो 1/2 x⁻⁻1/2 प्लस e⁻x काय होतं e⁻x होतं. सिम्पल. अवघड आहे का? काहीच अवघड नाही. चल परत इथं पहा, आता खूप महत्त्वाचं आहे हे. आपल्याला महत्त्व जसं जसं आता तुम्ही फिजिक्समध्ये तुम्हाला अशा याच्यावरती जेव्हा क्वेश्चन दिसतील ना, फर्स्ट टॉपिक युनिट्स अँड डायमेन्शन झालं तुमचं, युनिट्स अँड मेजरमेंट टॉपिक संपलं, मोशन इन स्ट्रेट लाईन आहे, भरपूर साऱ्या गोष्टी ह्याच्यामधनं सॉल्व्ह होणार आहेत तुमचे. चला परत अजून जर घ्यायला सांगितलं तर काय सांगणार मी, y = sin x + cos x
प्लस 4^x. ओके ठीक आहे. हां सो dy/dx काय येईल हो बाबांनो. साईनचं आत्ताच पाहिलं आहे आपण. साईनचं काय येतं आहे पहा इथं. साईनचं कॉस आहे का. साईनचं कॉस आहे. चलो परत कॉसचं साईन मायनस साईन हे पार्ट करायला म्हणून तर म्हणलं की तुम्ही डायरेक्टली पार्ट करू शकता. साईनचं कॉस x आणि कॉसचं मायनस साईन x. आता आहे 4^x म्हणजे a^x लक्षात ठेवायचं. ठीक आहे. प्लस 4^x इंटू log 4 आलं लक्षात. लिहून घ्या. परत y इज इक्वल टू tan x प्लस 1/x है ना. मागचेच क्वेश्चन फक्त मी काय करतोय या इक्वेशन म्हणजे अल्जेब्रिक फॉर्ममध्ये लिहितोय है ना. dy/dx त्यांचं काय येतो sec² प्लस आता 1/x म्हणजे x⁻⁻1 हे का -1 x⁻⁻2 आलं लक्षात. म्हणजे याला तुम्हाला अजून सिम्प्लिफाय करायचं असेल तर sec² x-x⁻2 असं लिहू शकतात तुम्ही. हे झालं तुमचं ॲडिशन सबट्रॅक्शन. आता येते दोन गोष्टी मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन फॉर्म्युलाही त्याच्यासाठी वेगळं काही नाही. डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करायचं आणि झालं. लिहून घ्या. हे नोट डाऊन केलं. चलो पुढे. ओके आता मल्टिप्लिकेशन याला UV रूल म्हणतात. हां UV मेथड डिफरन्शिएशनमध्ये. आत्ता जसं आपण ॲडिशन केलं तर डायरेक्टली ॲडिशन केलं. सिम्पल प्लसच्या ठिकाणी प्लस ठेवलं मायनसच्या ठिकाणी मायनस ठेवलं. बट इथं तसं करायचं नाही. खूप नीट लक्ष द्या. खूप महत्त्वाचं आहे U.V मेथड. जसं की y इज इक्वल टू U.V आहे म्हणजे एक U एक आहे आणि दुसरं V एक आहे. ठीक आहे. याचं डिफरन्शिएशन कसं होतं हा फॉर्म्युला तुम्हाला रात्री 3:30 वाजता जर उठवलं आणि विचारलं डिफरन्शिएशन ऑफ मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला काय U.Vचा फॉर्म्युला काय तर सांगता यायला पाहिजे. सो U ॲज इट इज फर्स्ट ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ सेकंड प्लस V ॲज इट इज म्हणजे सेकंड ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट. मी लिहून देतो तुम्हाला. इथं U आहे. हां सॉरी U हे फॉर्म्युला. आता पहा मी तुम्हाला लिहितो फर्स्ट ॲज इट इज. तुम्हाला जर तसं लक्षात राहत नसेल तर फर्स्ट ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट. म्हणजे अगोदर पहिल्याला जसेल तसं ठेवायचं. तू तसंच बस म्हणायचं सेकंडचं डिफरन्शिएशन करायचं. नंतर प्लस लिहायचं सेकंडला तसंच बस म्हणायचं पहिल्याचं डिफरन्शिएशन करायचं है ना. डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट. येतं लक्षात. व्हेरी गुड. चलो हेच केलं आपण UV. आता क्वेश्चन घेऊ तर आपण याचं लिहून घ्या. ओके पेन. हां y इज इक्वल टू साइन x इंटू कॉस x आहे. ओके y इज इक्वल टू साइन x इंटू कॉस x आहे. सो बघा dy/dx करतो मी. कसं ह्याला U म्हणा आणि ह्याला V म्हणा चालतं आहे. ह्याला U आणि याला V म्हणा. चलो सो साइन x इंटू कॉस x आहे. सॉरी हां सो U ॲज इट इज ना. U ॲज इट इज म्हणून साइन x ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ कॉस x है ना. डिफरन्शिएशन ऑफ कॉस x हां प्लस कॉस x ॲज इट इज सेकंड ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट म्हणजे डिफरन्शिएशन ऑफ साइन x विथ रिस्पेक्ट टू dx. हां चलो साइनला साइन कॉसचं मायनस साइन प्लस कॉस इंटू साइनचं कॉस x. हे काय झालं हो मायनस साइन² x प्लस कॉस² x. आलं लक्षात. हे तुमचं dy/dx झालं. लिहून घ्या. दिसतोय म्हणजे काही प्रॉब्लेम नसेल इथपर्यंत तुम्हाला. चला हां आता पहा अजून काही क्वेश्चन झालं. ओके y इज इक्वल टू
एक्स स्क्वेअर और एक्स इंटू कॉस एक्स, एक्स इंटू कॉस एक्स असा क्वेश्चन आहे तुमचा. हे काय म्हणजे आपलं यू, हे काय हो यू आणि हे व्ही. ठीक आहे. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय येईल एक्स ॲज इट फर्स्ट ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट. पाठच करायचं आहे, पाठ केलं की संपलं. फर्स्ट ॲज इट इज जशाल तसं ठेवायचं डिफरन्शिएशन ऑफ सेकंड. म्हणून हे फॉर्म्युले पाठ करायला पाहिजे तुम्ही. कॉसचं मायनस साईन असते, कॉसचं मायनस साईन असते, पाठच पाहिजे तुम्हाला. मायनस साईन एक्स प्लस कॉस एक्स ॲज इट इज. डिफरन्शिएशन ऑफ एक्सचं काय येतं 1 येतं डायरेक्टली. सो मायनस एक्स साईन एक्स प्लस कॉस एक्स. आलं लक्षात, लिहून घ्या. देन अजून एक क्वेश्चन, वाय इज इक्वल टू कॉस एक्स इंटू सेक एक्स किंवा मग तुम्ही टॅन एक्स लिहू शकतात. कॉस एक्स इंटू टॅन एक्स. ठीक आहे. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू फर्स्ट ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ सेकंड, सेकंड ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट. याला यू म्हणा, याला व्ही म्हणा. इथे असा काही रूल नाही. इंटिग्रेशनमध्ये तुम्हाला त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल ना, रूल पाहायला मिळेल तुम्हाला. ठीक आहे. इथे तसं काही नाही. हां, कॉस ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट म्हणजे कॉस एक्स, कॉसचं मायनस साईन. ठीक आहे. हां, कॉस एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स मायनस साइन एक्स इंटू टॅन एक्स. काही लिहू शकतात, असं काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आलं लक्षात. हे होतं तुमचं मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन सबट्रॅक्शन. तर पहिलं हे मल्टिप्लिकेशन होतं तुमचं. अजून एक क्वेश्चन सॉल्व करायचा. चलो करूत. y इज इक्वल टू एक्स रेस टू 4 इंटू साइन एक्स. चलेगा. चलो डी वाई बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स, एक्स रेस टू 4. आता याला ॲज इट इज ठेवायचं. एक्स रेस टू 4 ॲज इट इज. डिफरन्शिएशन ऑफ व्ही ना, हे आपलं यू आहे, हे आपलं व्ही आहे. जर साईनचं काय येतं हो कॉस येणार, साईनचं काय येणार कॉस येणार, साईनचं कॉस एक्स प्लस साईन ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ यू म्हणजे 4 एक्स रेस टू 3 म्हणजे तुमचं काय आलं एक्स रेस टू 4 कॉस एक्स प्लस 4 एक्स क्यूब इंटू साइन एक्स. ठीक आहे. आलं लक्षात. सिम्पल एवढं लक्षात ठेवायचं. हे मी जे सांगितलं आहे ना ते लक्षात ठेवायचं बस. याचा यूज करूनच सगळ्या गोष्टी होतील तुमचा, किंवा हा फॉर्म्युला. आलं लक्षात. चला आत्ता पहा अजून काही दुसऱ्या गोष्टी पाहूत आपण. डिफरन्शिएशनमध्ये या सगळ्या गोष्टी बेसिक म्हणजे महत्त्वाचा एकच फॉर्म्युला एक्स रेस टू एन वाला फॉर्म्युला. आता डिव्हिजन पाहूत आपण. समजा वाय इज इक्वल टू यू बाय व्ही आहे, है ना. फक्त उलटं फॉर्म्युला लावायचं. बघा इथं उलटं फॉर्म्युला लावायचा. हा फॉर्म्युला काय तुमचा यू ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ व्ही, है ना, प्लस व्ही ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ यू. आपण इथं काय यू ॲज इट इज घेतलं होतं, तिथं व्ही ॲज इट इज घ्यायचं. आता डी वाय बाय डी एक्स, व्ही ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ यू मायनस यू ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ व्ही डिवाइड बाय व्ही स्क्वेअर. हा तुमचा फॉर्म्युला आहे डिव्हिजनचा. येते लक्षात. चलो लिहून घ्या हा फॉर्म्युला. क्वेश्चन सॉल्व करूत आपण आता. चला y इज इक्वल टू साइन एक्स डिवाइड बाय एक्स, है ना. y इज इक्वल टू साइन एक्स डिवाइड बाय एक्स. सो डी वाय बाय डी एक्स काय होईल बाबांनो. हां काय करायचं v ॲज इट इज आहे, है ना. v ॲज इट इज अ डिफरन्शिएशन ऑफ u आहे. परत मायनस u ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ म्हणजे सेकंड ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट. लिहून देऊ मी तसं. चला लिहून देतो. सेकंड ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट. डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट माइनस. ठीक है. फर्स्ट ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ
डिफरन्शिएशन ऑफ सेकंड, राईट, डिवायडेड बाय, हे तर कळतं तुम्हाला, डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर, ठीक आहे, डिवायड बाय व्ही स्क्वेअर. डन. चला मग करूत आपण. हे तुमचं काय हो, यू आहे, हे तुमचं व्ही आहे. चलो, सो व्हीचं डिफरन्शिएशन, एक्सचं डिफरन्शिएशन काय येतं हो, एक्सचं डिफरन्शिएशन 1 येतं. इथं असं लिहायचं का, डिफरन्शिएशन ऑफ एक्स. पेन चेंज करूत आपण. हां हां, व्ही ॲज इट इज, व्ही ॲज इट इज म्हणजे तुमचं एक्स ॲज इट इज. ओके, एक्स ॲज इट इज. व्ही म्हणजे कोण आहे तुमचं, एक्स आहे. व्ही बरोबर एक्स आणि यू बरोबर साइन एक्स. इथं लिहितो मी, असं लिहिलं तर बेटर आहे खूप, म्हणजे प्रॉब्लेम चुकणार नाही तुमचं, ठीक आहे. व्ही ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ यू, साईनचं कॉस एक्स मायनस यू ॲज इट इज, यू म्हणजे साइन एक्स ॲज इट इज, साइन एक्स ॲज इट इज, डिफरन्शिएशन ऑफ व्ही, व्हीचं काय येतं, साईनचं सॉरी एक्सचं काय येतं 1 येतं, डिवायडेड बाय व्हीचा स्क्वेअर. व्ही कोण आहे, एक्स, एक्सचा स्क्वेअर. हा तुमचा काय हो ॲन्सर आहे. सिम्प्लिफाईड कसं लिहिणार, एक्स कॉस एक्स मायनस साइन एक्स डिवायड बाय एक्स स्क्वेअर. बस इनफ आहे, अजून सिम्प्लिफाय करायची गरज नाही आहे. आलं लक्षात, लिहून घ्या. फॉर्म्युला लिहायचं आणि आपण जे सगळ्या गोष्टी सांगितल्यात ते पाठ करायचे. साईन असू द्या, कॉस असू द्या, टॅन असू द्या, एक्स रेस टू एन असू द्या, बाकी लॉग असू द्या, ई रेस टू एक्स असू द्या, हे सगळ्या गोष्टी पाठ करायच्या. येते लक्षात. चलो, अजून काही क्वेश्चन सॉल्व करूत आपण. असंच आपण इंटिग्रेशन घेणार आहोत, असंच आपण ट्रिग्नॉमेट्री घेणार आहेत. जे काही असंच लॉगॅरिझम आहे, जे काही मॅथमॅटिकल टूल्स तुम्हाला फिजिक्समध्ये युजफुल आहेत ते सगळ्या गोष्टी लिहिणार आहेत. आणि हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, याचा खूप उपयोग होतो फिजिक्समध्ये तुम्हाला. हां, सो वाय इज इक्वल टू एक्स डिवाइड बाय कॉस एक्स. का लिहायचं नाही, काही येऊ शकतं है ना. सो डी वाय बाय डी एक्स काय, व्ही ॲज इट इज म्हणजे कॉस एक्स ॲज इट इज है ना. व्ही म्हणजे कॉस एक्स आणि यू म्हणजे एक्स, ठीक आहे, इंटू डिफरन्शिएशन ऑफ यू. एक्सचं काय येतं 1 येतं मायनस एक्स ॲज इट इज म्हणजे तुमचं काय हो, व्ही ॲज इट इज, सॉरी यू ॲज इट इज आहे ना, हा यू आहे आपला. ओके, हां, यू म्हणजे आपलं एक्स आहे आणि कॉसचं डिफरन्शिएशन काय येतो, कॉसचं मायनस साइन डिवाइड बाय व्ही कोण आहे कॉस, व्ही कोण आहे कॉस, त्याचा स्क्वेअर, कॉस स्क्वेअर एक्स. म्हणजे इथं सिम्प्लिफाईड लिहायचं जर झालं तर कॉस एक्स प्लस एक्स साइन एक्स डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स. आलं लक्षात. डन. चलो, अजून लिहा, लिहून घ्या, नोट डाऊन करत चला तुम्ही हे सगळ्या गोष्टी. चलो, परत वाय इज इक्वल टू, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला आता तुमची सुरू झाली जर्नी 11ची, तर तुम्हाला जे काही गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येत असेल फिजिक्समध्ये, मेजरली जे काही अडचण येते, तुम्ही आम्हाला कमेंट्स करून आम्हाला सांगू शकतात. त्याच्यावरती जे काही उपाय असेल, जे काही त्याच्यावरती आपण तोडगा काढू शकतो, आपण काढू शकतो. म्हणजे जसं की स्टडी रिलेटेड ना, बाकी तिनं मला बोलणंच झाले आहे या गोष्टी नाही. काय करू मी, सजेशन नाही, अभ्यासाबाबतीत जे काही गोष्टी असतील ना त्या गोष्टी तुम्ही कमेंट करू शकतात. आपण काही प्रॉब्लेम येतं फिजिक्समध्ये, मार्क्स काय येत नाहीत, फिजिक्समध्ये स्टडी कशी करायची, काय करायची, या सगळ्या गोष्टीमध्ये मी सांगत राहीन सगळ्या गोष्टी. येते लक्षात. सो वाय इज इक्वल टू एक्स रेस टू 4 डिवाइड बाय कॉस एक्स, कॉसच यायला उगं, हां, डी वाय बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू 4 आहे. काय आता हे काय आपलं यू आहे, बरोबर आहे का, हे यू हे व्ही आहे. सो काय कोणाला ॲज इट इज ठेवलं आहे आपण, कोणाला ॲज इट इज ठेवलं आहे, व्हीला ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ यू ठेवलं आहे. मग कॉस एक्सला ॲज इट इज डिफरन्शिएशन ऑफ व्ही कोण आहे, यू कोण आहे तुमचं, यू कोण आहे, एक्स रेस टू 4 आहे, त्याचं डिफरन्शिएशन होतं 4x क्यूब, पार्टच करायला पाहिजे, मायनस एक्स रेस टू काय हो 4 इंटू कॉसचं डिफरन्शिएशन काय येतं, मायनस साईन येतं है ना, मायनस साइन एक्स येतं, डिवायडेड बाय कॉसचं
आता व्हीचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स आलं लक्षात. सो तुमचं याचं ॲन्सर आलं 4x³ कॉस एक्स मायनस मायनस हे मायनस प्लस झालं. हां x⁴ sin x डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स आलं का लक्षात. हे डिव्हिजनवालं पण अशा पद्धतीचं आहे. तर बाबांनो हे सगळ्या गोष्टी होत्या बेसिक. पूर्ण डिफरन्शिएशन आपण कवर केलं. याच्यामध्ये मेन बेसिक फॉर्म्युला आहे तुमचा x⁴n ते आपण सुरुवातीला घेतलं आहे आणि तेवढेच इम्पॉर्टंट आहे साईन आणि कॉसवाले परत डिव्हिजन मल्टिप्लिकेशनवाले गोष्टी आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्या मित्रापर्यंत ही व्हिडिओला शेअर करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूत असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तब तक के लिए तेव्हापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.